राजुरा गाव आहे. राजुरा गावाकडे जाणारा जो रस्ता आहे, सर्व्हिस रोड, नॅशनल हायवेचा सर्व्हिस रोड, त्याची स्थिती आपण बघू शकता. हे बघा कसे खड्डे पडलेले. आता या गोष्टीकडे प्रशासनाचा किती लक्ष आहे ते आपल्याला दिसतच आहे. आणि लाखो रुपयाचा टोल टॅक्स गोळा करून रस्त्याच्या अशी स्थिती आहे. पावसाळ्यामध्ये तर ही स्थिती खूप भयानक असते. इकडे खड्डे झालेले सगळीकडे. गाड्या स्लिप होऊन अपघातही होतात. आणि हा मालेगाव जहागीरकडे जाणारा रस्ता आहे. लाखो करोडो रुपये खर्च करून हे रस्त्याची अशी अवस्था करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदाराला आणि गव्हर्नमेंटला हे गोष्टी कळायला पाहिजे का बा आपण जनतेचा पैसा घेऊन जनतेच्या विकासासाठी जे कामं करतो ते कामं किती प्रतीचे आणि निकृष्ट दर्जाचे आहे. दुसऱ्याकडे जाणारी दशा बघा किती भयानक झालेली आहे. हे खड्डे जागोजागी पडलेले आहे. आणि अशी स्थिती समोरच्या साईडला पण आहे, एकदम अपोजिट साईडला. आपण तेही बघणार आहोत. हा रिधोराकडे जाणारा रस्ता आहे आणि सर्व्हिस रोड आहे. त्या सर्व्हिस रोडची स्थिती आपण इथं बघणार आहोत. हे बघा किती कसे हे रोड खराब झालेले. सर्व्हिस रोड आहे हा. हे बघा नवीनच बांधलेल्या सर्व्हिस रोडची स्थिती किती भयानक झालेली आहे. इथं ढिगार साचलेला आहे, पूर्ण खराब केलेला आहे रोड. तर मॅनेजमेंट सिस्टम काय करत आहे? रस्ते वाहतूक विभागाचा जो मॅनेजमेंट सिस्टम आहे हा काय करत आहे? हे बघा आता वाहन जाणार आहे इथून. मोठ्या वाहनाला काही त्रास नाही, पण टू व्हीलरवाल्यांना तर हे खूप धोकेदायक आहे. पुढे आपण बघूच मेडशी ते मालेगाव राष्ट्रीय महामार्ग NH-161 रोडची आणि त्याच्या सर्व्हिस रोडची स्थिती काय आहे आता हे आपण बघायला लागलो. हे असे साईडले ढिगारं पडलेले. टू व्हीलर वाहनधारकांसाठी खूप डेंजर होऊ शकतो, अपघात होऊ शकतो. हे बघा अशा प्रकारे रस्ता उखडलेला आहे. हा बघा हा रिधोराकडे जाणारा रस्ता आहे, सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस रोडची काय दशा झालेली आहे.